महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनो माझा नमस्कार। शिंदे सरांचं आव्हान सर्वांना डबल हप्ता देणार। बघा सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता। आत्ताच निर्णय घेतला सरांनी, आत्ताच निर्णय घेतला की सर्वांना डबल हप्ता देणार। सरांनी योजना कोणासाठी आणली आहे, कशासाठी आणली आहे आणि डबल हप्ता कशासाठी देत आहेत, पूर्ण माहिती बघूया की या योजनेचा कोणाला लाभ भेटू शकतो आणि सरांनी हा निर्णय कशामुळे घेतला, काय कारण आहे, हे सर्व माहिती आपण लगेच पाहूया। त्याआधी या व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राइब करून टाका। असं नवनवीन अपडेट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तर बघूया या निर्णय कशामुळे घेतला। आता या योजनेचा तिसरा हप्ता 30 सप्टेंबर पर्यंत येणार असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजे पुन्हा महाराष्ट्रातील स्त्रियांच्या खात्यात पैसे वाटले जातील। बघा सर्वात मोठा निर्णय साहेबांनी इथं घेऊन टाकलाय। पुन्हा महाराष्ट्रातील स्त्रियांच्या खात्यात पैसे वाटले जातील। बघा हा निर्णय कशामुळे घेतला, कोणामुळे घेतला, ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया पण भेटला नाही त्यांना तर सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि ज्यांना पैसे भेटले त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे। डबल हप्ता तर भेटणार आहे, पण ते कोणाला भेटणार आहे, कसं भेटणार आहे, कोण त्याचा लाभ घेऊ शकतो आणि काय करावं लागेल हे पूर्ण तुम्हाला आर्टिकल सांगतो। पण काही अशाही बहिणी आहेत ज्यांनी या योजनेचा अर्ज तर भरला आहे, पण असं असलं तरी देखील त्यांच्या खात्यात पैसे अद्याप आलेले नाही। बघा असं बरेचसे महिला आहेत त्यांना या योजनेचा आतापर्यंतही लाभ भेटला नाही। म्हणजे या योजनेचे 3 हप्ता येऊन गेले तरी पण त्यांना 1 रुपयाचा पण लाभ भेटला नाही। तर अशा महिलांसाठी खास हा निर्णय घेण्यात आला आहे आणि कसा याचा लाभ भेटू शकतो आता पुढे बघा। अशा बहिणींसाठी आता एकनाथ शिंदे सर ॲक्शन मोडवर आले आहे। बघा आता अशा बहिणींसाठी एकनाथ शिंदे सर ॲक्शनवर आले आहेत आणि या बहिणींना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे। बघा आता सरांनी मदत करण्याचा निश्चित केला आहे की अशा बहिणींना आम्ही लगेच तात्काळ मदत करू। ज्या बहिणींना 1 रुपया पण भेटला नाही त्यांना लगेच तात्काळ मदत करू। सरांनी इथं स्पष्ट सांगून दिलं होतं की कोणी या योजनेपासून वंचित राहणार नाही। हर एक महिलांना, प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ भेटला पाहिजे म्हणून सरकार खूप ॲक्शनवर आहे आणि आताच त्यांनी डबल हप्ता देण्याचा निर्णय पण त्यांनी घेऊन टाकला। तो निर्णय कसा आहे, कसं आपल्याला पैसे भेटेल पुढे बघा। आता जिल्ह्यातील अजून 1,07,222 पात्र लाभार्थी बहिणींच्या KYC आधार सीडिंग नाहीत, त्यामुळे त्या या योजनेच्या लाभापासून त्या वंचित आहेत। बघा कशामुळे झालंय, यांना आधार कार्ड सीडिंग नाही, त्यांच्यासाठी KYC केलं नाही त्यांनी, त्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहे। तर त्याबद्दल साहेबांनी कसा पर्याय काढला, कसं बहिणींना लाभ भेटेल त्यासाठी साहेबांनी इथं सांगितलंय। याबाबत सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक प्रांत आणि तहसीलदार 30 सप्टेंबर रोजी घेतली जाईल। म्हणजे 30 सप्टेंबरला यांचे प्रांत आणि तहसीलदार यांची बैठक होणार आहे। सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे आणि ज्या माता भगिनींना पैसे भेटत नाही त्यासाठी तात्काळ हा निर्णय घेण्यात आला आहे। साहेबांनी स्पष्ट सांगून दिलं की इथं कोणाचे पण काही अडचण असेल लगेच याला दुरुस्ती करा, नाहीतर काहीतरी पर्याय शोधा, काहीतरी पर्याय शोधा, पण एकही महिला या योजनेपासून वंचित राहायला नको। 30 सप्टेंबरला सर्वात मोठी बैठक होणार आहे। 29 तारखेपर्यंत या योजनेचे पैसे वाटप होऊन जातील। 30 तारखेला ही बैठक होईल। जसे ही बैठक झाली तर डबल हप्ता कसं त्यांना देण्यात येईल याबद्दल सर्व बैठकीमध्ये सांगण्यात येईल। हे युद्ध पातळीवर पूर्ण करावे। बघा लगेच पूर्ण करून द्या असं साहेबांनी आव्हान दिलं। असे आदेश देखील शिंदे सरकारांकडून देण्यात आलेले आहे। बघा साहेबांकडून असे आदेश देण्यात आले आहे की ते तात्काळ कंप्लीट करा। जर कंप्लीट केलं नाही तर यावर मी ॲक्शन घेणार। कसं ॲक्शन घेणार, प्रांत आणि तहसीलदार यांची बैठक होणार आहे 30 तारखेला। जसे यांची बैठक होईल तर घाबरायचं काही कारण नाही। तुम्हाला जर 1 रुपया पण भेटला नसेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। डबल हप्ता जसं शिंदे साहेबांनी आव्हान केलं डबल हप्ता, तर तुम्हाला 1 रुपया पण तुमचा कुठं जाणार नाही। तुम्हाला 3ही हप्त्याचे पैसे भेटतील आणि ते देखील जर तुमची काही त्रुटी असेल ती पण सुधारण्यात येईल। पुढे बघा आता काय झालं। लाडकी बहीण योजना मोठी बातमी। लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता। बघा मिळण्याची शक्यता झाली आहे मुदतवाढ। 2,40,00,000 महिलांच्या अर्जांची मंजुरी झाली। 2,40,00,000 महिलांच्या अर्जाची मंजुरी झाली। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे की 2,40,00,000 महिलांचे अर्ज मंजूर झाले। जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर कमेंटमध्ये यश लिहा आणि जर तुमचा अर्ज मंजूर नसा झाला तर कमेंटमध्ये लिहून लिहा आणि तुम्हाला पैसे भेटले का नाही भेटले, किती भेटले ते कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता आणि ज्यांना पैसे भेटले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं। आपण त्या कमेंटला हायलाइट करू आणि साहेबांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू। माहिती आवडली असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राइब करून टाका, बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून जी पण नवीन अपडेट येईल तुम्हाला लगेच पाहायला भेटून जाईल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।